34 मधून शिवसेनेच्या शैला लांडे देखील विजयी झाल्या। दहिसर मधून शिवसेनेच्या रेखा यादव या देखील विजयी झालेल्या आहेत। तरी मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। वॉर्ड 134 मधून शिवसेनेच्या शैला लांडे ही विजयी झालेल्या आहेत। दहिसर मधून शिवसेनेच्या रेखा यादव विजयी झाल्या आहेत। दहिसर मध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये तेजस्वी गोसाळकर विजयी झालेले आहेत। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। निकाल आपल्या हाती येत आहेत। 227 जागा मुंबई महानगरपालिका 114चा आकडा बहुमतासाठी अत्यंत महत्त्वाचा असताना निकाल हाती येत आहेत। काँग्रेसचा एक उमेदवार इथे विजयी झालेला आहे, भाजपचा एक उमेदवार विजयी झालेला आहे, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुद्धा एक उमेदवार मुंबईत विजयी झालेला आहे। तर संभाजीनगरात सुद्धा भाजपनं मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे। शिवसेना विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत आहे। उल्हासनगरमध्ये भाजपने 4 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेने 4 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपने सुद्धा 4 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष समसमान जागांवर सध्या आघाडीवर आहे। धुळ्यात भाजपने 15 जागांवर आघाडी घेतली आहे। धुळ्यात शिवसेना 3 जागांवर सध्या पुढे गेल्याचं बघायला मिळतंय, तर भाजपने 15 जागांवर धुळे महापालिकेत आघाडी घेतलेली आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार कल्याण डोंबिवलीत मनसेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। मनसेसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी, 2 उमेदवार कल्याण डोंबिवली महापालिकेत विजयी झालेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कल्याण डोंबिवलीत मनसेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीचं हे चित्र आपण पाहतोय। मनसेचे 2 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप शिवसेनेची इथे युती आहे। चंद्रपुरात शिवसेना युबीटीची जोरदार मुसंडी बघायला मिळते। शिवसेना युबीटीने 7 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे चंद्रपूरमध्ये। यामध्ये एकूण आकडेवारी आपण बघितली तर भाजपने 1 जागेवर आघाडी घेतली आहे। शिवसेना युबीटीने 7 जागांवर आघाडी घेतलेली आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये। तर वॉर्ड 201 मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे। सपाचे इरम सिद्दीकी यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। तर भाजप जालन्यात भास्कर दानवेंचा विजय झालेला आहे। जालन्यातून सुद्धा पहिला निकाल हाती आलाय। जालन्यात भास्कर दानवेंचा विजय झालाय। जालन्यामधून भास्कर दानवे हे विजयी झालेले आहेत। आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून आपण कल बघत होतो। नागपुरात भाजपने 65 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर काँग्रेसने 14 जागांवर नागपूर महापालिकेत आघाडी घेतली आहे, तर शिवसेनेला अवघ्या 2 जागांवर आघाडी मिळवताना सध्या दिसत आहे। नागपुरात भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। ही अपडेटेड आकडेवारी सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय आणि सगळ्या म्हणजे 29 महापालिकांचे अचूक वेगवान निकाल आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। नागपुरात भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे। वॉर्ड 165 मधून काँग्रेसचे अशरफ आझमी यांचा विजय झालेला आहे। वॉर्ड 165 मधून काँग्रेसकडून अशरफ आझमी निवडणुकीच्या मैदानात होते आणि आता अशरफ आझमी यांचा विजय झालेला आहे। सौरभ, आपण जर पाहिलं तर काँग्रेसचा हा दुसरा विजय इथं मुंबईत झालेला आहे। काँग्रेस 2 ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यात गजा मारणे याची पत्नी राजश्री मारणे या सध्या पिछाडीवर गेलेल्या आहेत। पार्थ पवार यांनी गजा मारणे याच्या निवासस्थानी भेट दिली होती, तेव्हा बरीच चर्चा राज्यात झालेली होती। त्यानंतर गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्यावर सुद्धा गुन्हेगारांच्या कुटुंबात तिकीट का, उमेदवारी का, असा सवाल राष्ट्रवादीला अजित पवारांना केला गेला होता। पदाधिकारी जे भारतीय जनता पार्टी मध्ये होते आणि त्यांनी खूप जास्त काम केलं रात्रंदिवस, हा श्रेय त्यांचा। सर्टिफिकेट घेऊन चला आता सर्टिफिकेट घेऊन येऊन दे त्याला। तर आपण पाहतोय तेजस्वी गोसाळकर या विजयी झालेल्या आहेत आणि विजयी झाल्याबरोबर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांना यावेळी दिलेली आहे। खरं तर तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी सुद्धा ही अटीतटीची लढत होती। पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। मुंबईत भाजपचे रोहिदास लोखंडे सुद्धा विजयी झालेले आहेत। भाजपचा दुसरा विजय आपण पाहतोय। सौरभ, तिसरा विजय आपण पाहतोय। मुंबईत भाजपचा हा तिसरा विजय झालेला आहे, तर मुंबईत भाजपचे रोहिदास लोखंडे हे विजयी झालेले आहेत। तर एक मोठी बातमी येते। वॉर्ड 165 मधून काँग्रेसचे अशरफ आझमी विजयी झालेले आहेत। तर नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव झालेला आहे। नवाब मलिक यांना मोठा धक्का, कारण नवाब मलिक यांच्यापासून फारकत घेत
राष्ट्रवादीसोबतची युती भाजपने नाकारली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतलं नेतृत्व नवाब मलिकांच्या हाती दिलेलं होतं. पण त्याच नवाब मलिकांचे भाऊ असलेल्या कप्तान मलिक यांचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर कोल्हापुरात आदिल फरास विजयी झालेले आहेत. महत्वाची बातमी, कोल्हापुरात आदिल फरास हे विजयी झालेले आहेत कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये. अगदी त्यांच्या मातोश्रींनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतलेली होती. सौरभ, कोल्हापुरात आदिल फरास हे विजयी झालेले आहेत. यावेळी आदिल फरास हे विजयी झालेले आहेत ऐनवेळी. त्यांच्या मातोश्री आणि त्यांनी दोघांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र ऐनवेळी त्यांच्या मातोश्रीने यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता. राष्ट्रवादीने 14 जागांवर इथं मुसंडी मारली आहे. शिवसेना 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागावर पुढे असल्याचं पाहायला मिळते. जोगेश्वरीत रवींद्र वायकरांची मुलगी पिछाडीवर असल्याचं कळतंय. जोगेश्वरीत रवींद्र वायकरांची मुलगी पिछाडीवर आहे. वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण जर पाहिलं तर इथं सुद्धा अटीतटीची लढत झाली असल्याचं पाहायला मिळालं. आरोप प्रत्यारोप या वार्डात झालेले होते. तिथंच वायकरांची मुलगी पिछाडीवर आहे. प्रभाग 135 मधून नवनाथ बन यांचा विजय झालेला आहे. महत्वाची अपडेट, नवनाथ बन चर्चित उमेदवारांपैकी एक होते भाजपचे. मानपूरमधल्या प्रभाग 135 मधून नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात होते आणि नवनाथ बन यांचा आता विजय झालेला आहे. सुरुवातीला त्यांनी आघाडी घेतली होती, त्यानंतर परत नवनाथ बन पिछाडीवर गेले होते. त्यानंतर हजारोहून अधिक मतांनी त्यांनी आघाडी घेतली होती आणि आता निवडणुकीत नवनाथ बन यांचा विजय झालेला आहे. कायम शिवसेना युबीटीच्या नेत्यांना शिंगावर घेणारे नेते म्हणून नवनाथ बन यांच्याकडे बघितलं जातं. कारण कधी शिवसेना युबीटीच्या पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले की पहिल्यांदा भाजपकडून चेहरा समोर येतो तो म्हणजे नवनाथ बन यांचा. त्यांचा विजय झालाय. मनसेचे प्रल्हाद म्हात्रे देखील विजयी झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसेनं खातं उघडलंय. कल्याण डोंबिवलीत आपण पाहतोय प्रभाग 135 मधून नवनाथ बन यांचा विजय झालाय. मुंबई महापालिकेत प्रभाग 135 मधून नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत. तर गुलाल उधळलाय सौरभ. त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुद्धा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ज्येष्ठ नेते सुद्धा मैदानात उतरलेले होते. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सकाळ झाली की विरोधकांवर टीका करणारे नवनाथ बन यांनी विजयाचा गुलाल उधळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रभाग 135 मधून नवनाथ बन यांचा विजय झालेला आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारासाठी आलेले होते. सभा, भाषण, रोड शो झालेले होते. यामध्ये नितेश राणे असतील, मनोज तिवारी असतील, मैथिली ठाकूर असतील, अन्य काही नेत्यांचा देखील समावेश आहे. आणि आता विजय झाल्यानंतर नवनाथ बन आणि त्यांचे काही कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला दिसत आहेत. गुलाल कुणाचा हा प्रश्न आम्ही विचारत होतो निवडणुकीपूर्वी, मतदानापूर्वी. त्याचं उत्तर आता आपल्याला मिळताना दिसत आहे. नवनाथ बन यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे. मुंबईतील विजयी उमेदवार नेमके कोण आहेत तर त्यामध्ये नवनाथ बन हे आहेत दादरमधून. मिलिंद वैद्य देखील आहेत शिवसेना युबीटीचे. नवनाथ बन यांचा विजय झाला. उमेदवार इथं मुंबईत विजयी झालेले आहेत. आपण पाहूया, शैला लांडे शिवसेनेच्या आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत. दुसरे आहेत आशा काळे काँग्रेसच्या, त्या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. मिलिंद वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तेजस्वी घोसाळकर भाजपाच्या विजयी झालेल्या आहेत. विजय हाती आलेले आहेत. निकाल आता 227 जागांचे आपण पाहतोय. काही ठिकाणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जर आपण पाहिलं उमेदवार विजयी झालेले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर यावेळी भाजपचे सुद्धा उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. घाटकोपर वॉर्ड 124 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर आहे. सौरभ, शिवसेना युबीटीच्या सकीना शेख या सध्या आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या ज्योती खान या पिछाडीवर गेलेल्या आहेत. महत्वाची अपडेट आहे. घाटकोपर वॉर्ड 124 मधून शिवसेना युबीटीने आघाडी घेतलेली आहे. शिवसेना युबीटीच्या सकीना शेख या आघाडीवर आहेत. तर शिवसेनेच्या ज्योती खान या पिछाडीवर गेलेल्या आहेत. लातूरात काँग्रेसने 22 जागांवर आघाडी घेतलेली आहे. लातूरमध्ये भाजपचा परफॉर्मन्स नेमका काय राहतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. भाजपने सध्या 9 जागांवर आघाडी घेतली आहे. पण लातूरात काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम राखलेलं दिसतंय. 22 जागांवर सध्या काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल एक वक्तव्य केलं होतं, ज्याचे पडसाद तिथल्या राजकारणात उमटतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मुंबईत वॉर्ड 59 मधून जयेश संधे हे सध्या आघाडीवर आहेत. मुंबई वॉर्ड 59 मधून जयेश संधे यांनी आघाडी घेतलेली आहे. तरी मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. मुंबई वॉर्ड 159 मधून जयेश संधे आघाडीवर आहे. आघाडी पिछाडीचं हे चित्र सुरू असतानाच आता निकाल सुद्धा हाती येऊ लागलेले आहेत. सगळ्यात वेगवान निकाल ही 24 तासवर तुम्ही पाहताय. मुंबईत वॉर्ड 59 मधून जयेश संधे आघाडीवर आहे.